स्वस्थ बसूया, डोळे बंद करू आणि गुरु प्रार्थना करूया. सगळ्यांनी डोळे बंद करा. एक खोल श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. जय गुरु. हळूवार डोळे उघडूया. आपण योग वासिष्ठामध्ये आतापर्यंत प्रभू श्रीरामांचं वैराग्य आणि मुमुक्षु ज्यांना मोक्षाची अपेक्षा आहे त्यांचा व्यवहार कसा असावा याविषयी चर्चा केली आहे. मुमुक्षुबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे. प्रभू श्रीराम हे त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेव्हाच्या प्रथेप्रमाणे भ्रमण करून आले आणि त्यांनी जे काही जगाचा अनुभव घेतला त्याच्यावरून त्यांचं असं ठाम मत झालं की जन्म आणि मृत्यू याच्या दरम्यान मनुष्य केवळ सुखाच्या मागे धावत असतो आणि कधीही कुठेही त्याला डेफिनेटली सुख मिळेल असं काही कुठे दिसत नाही. आज मिळेल, हे केल्याने मिळेल, ते केल्याने मिळेल अशी कुठलीही गॅरंटी तिथे दिसत नाही. बरं, हे केल्यानंतर सुद्धा हे टिकून राहील असंही काही शाश्वती नाही. तात्पुरतं क्षणिक सुख मिळेल आणि पुढे ते काही दिवसांनी संपेल किंवा काही काळाने संपेल आणि दुसऱ्या कुठल्या तरी सुखाच्या मागे मनुष्य धावायला लागेल. तर असं असताना बरं पुढे जाऊन तरी शाश्वती आहे का की मला असं कधीतरी सुख मिळेल की जे एकदा मिळालं की मी शांत बसू शकेल की त्याच्यानंतर पुन्हा हा सगळा खटाटोप करायची गरज नाही. तर असं कुठेही दिसत नाही. आणि हा जो विवेक आहे, हा जो सुयोग्य विचार त्यांच्या मनात आला त्या विचाराच्या बाबतीत त्यांनी नंतर असं प्रतिपादन केलं. ते म्हणतात की असं जर असेल, आणि एक कॉमन सेन्सचं लॉजिक त्यांनी तिथे लावलं की असं जर असेल तर हा सगळा उपद्व्याप करायचाच कशाला. मुळात जन्म झाला ठीक आहे, पण याच्यानंतर हे सगळं करत 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 पुन्हा तेच आणि त्याच्यातून नंतरही कायमची सुटका नाही. पुन्हा मृत्यू, त्याच्यानंतर पुन्हा जन्म, हे जर चक्र सुरू राहणार असेल तर आता मला बुद्धी आहे तर याच्यातून सुटण्याचा काही मार्ग असेल तर ठीक आहे. नाही तर मग तसंही जर हे सगळं चालूच राहणार असेल तर जीवन आत्ता संपवून द्यावं. कशाला याला सगळं ओढत राहावं. कारण सुख 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 म्हणतात ते काही असं परमनंट तर नाहीच आहे. मग कशाला ह्या सगळ्या भानगडी करत बसायच्या. हा त्यांचा साधा सरळ प्रश्न होता. आणि त्याच्यावर वसिष्ठ ऋषी उत्तर देत आहेत की हे सगळं आत्मज्ञानातून संभवतं. जे सुख म्हणतो तू किंवा हे जे काही आनंदाची अनुभूती आहे ही सगळी आत्मज्ञानातून शक्य आहे. आता हे आत्मज्ञान मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं, हे कसे प्रयत्न असतात, ह्याची सगळी भूमिका सुरुवातीला इथे मांडली जाते. हे जे मुमुक्ष व्यवहार प्रकरण आहे, या मुमुक्ष व्यवहार प्रकरणामध्ये या सगळे काही नियम योग वासिष्ठ, कारण इथून पुढे बरंच जाणार आहे आणि या एवढ्या मोठ्या योग वासिष्ठमध्ये हे सगळं कसं ऐकायचं, त्याचे काय काय नियम आहेत, प्रयत्न केल्याने काय साध्य होतं, कुठल्या प्रकारे प्रयत्न करावे, हे सगळं अतिशय सुंदर रीतीने वसिष्ठ ऋषी सुरुवातीला सांगतायत. हे म्हणजे कुठल्याही प्रोफेशनल क्लासला आपण गेलो तर त्या क्लासला सुरुवातीला तुमच्या काही अपेक्षा सेट केल्या जातात. त्या पद्धतीने हे अगदी व्यवस्थित असं रचलेलं आहे की इथून पुढे हे प्रकरण झाल्यानंतर सगळं सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, त्याचं ती स्थिर कशी आहे, त्याचा उपशम म्हणजे शांत कशी होईल, त्यानंतर निर्वाण मुक्ती कशी मिळेल, हे सगळं ज्ञान जर स्वीकारायचं असेल तर त्यासाठी काही बेसिक गोष्टी, काही फाउंडेशन तयार करावं लागतं. आणि ते फाउंडेशन म्हणजे तिथे मुमुक्षु व्यवहार. मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे, त्याचं वागणं कसं असावं जेणेकरून मग पुढे जाऊन त्याला मुक्ती मिळू शकेल. ह्याच्याबद्दल वसिष्ठ ऋषी काही काही नियम सांगतायत, काही काही गोष्टी ते इथे स्पष्ट करतायत आणि त्या सगळ्या आपण एक एक समजून घेतोय. आपल्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. आणि हे एकदा क्लिअर झालं की त्याच्यानंतर मग पुढचे काही दिवस आपण जेव्हा हे सगळं समजून घेऊ त्यावेळेस आपल्याला हे जे ज्ञान आहे हे स्वीकारणं फार सोपं जाईल. तर त्यांनी सांगितलं वसिष्ठ ऋषींनी काल जेव्हा ते म्हणत होते की या सगळ्यांचा एक महत्त्वाचा नियम आहे. तो नियम काय आहे की तुम्ही सगळं ऐका, हे करा, ते करा, सगळं खरं आहे,
परंतु स्वतःचा अभ्यास असणं सुद्धा इथे आवश्यक आहे. त्यांनी सांगितलं की जे या ग्रंथाचा अभ्यास करतील, जे या ग्रंथाच्या नियमित वाचन आणि मनन आणि निधिध्यास ह्या 3 गोष्टी करायला लागतील, तेव्हा त्यांना हळूहळू त्यांचे जे गुण येतात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की हे शास्त्र असं फल देतं की तिथे पहिल्यांदा विवेक जागरूक होतो. विवेक जागृत झाल्याबरोबर आपण काल परवा आणि गेले काही दिवस याच्यावर चर्चा करतोय की विवेक ही सगळ्यात रेग्युलरली, सगळ्यात फ्रिक्वेंटली वापरली जाणारी गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये. प्रत्येक ठिकाणी विवेक म्हणजे काय? डिसिजन मेकिंग. हे करू की ते करू, हे जे निर्णय घेणं असतं, हे विवेक हा आपल्याला प्रत्येक पावलावरती उपयोगी पडतो. तो चांगला जागृत होतो, तो आपला सुयोग्य होतो आणि त्याच्यानंतर आपले निर्णय हे चांगले व्हायला लागतात. अगदी छोट्यातला छोटा निर्णय सुद्धा की मी एखाद्या व्यक्तीशी कसं वागावं, याचा द्वेष करावा, तिरस्कार करावा की करू नये, हे जे काही सगळ्या गोष्टी असतात, कोणाबद्दल मनात अढी ठेवावी का, कोणाबद्दल कोणाला माफ करून द्यावं, हे सगळे निर्णय हा विवेक जागृत झाल्याबरोबर ते आपल्या योग्य रीतीने व्हायला लागतात. आणि जेव्हा निर्णय चांगले होतात, आपल्या भावना चांगल्या होतात, तर पुढे आपण बघू की त्याचा आपल्या मनावर, आपल्या शरीरावरती आणि इन जनरल आयुष्यावरती अतिशय चांगला परिणाम होतो. त्याच्यात सखोल विवेचन योग वासिष्ठमध्ये केलेलं आहे, तर तिथे आपण नंतर जाऊया. तर त्यांनी सांगितलं की हे जे काही अध्यात्मशास्त्र मी तुला सांगणार आहे, हे सांगताना मी अनेक काही गोष्टी सांगेल. तर खरं हे सगळं ऐकणं हे बुद्धिमान लोकांनी ऐकावं आणि त्याचा विचार करणं हे आवश्यक आहे. जे याचा विचार करत नाही, जे फक्त ऐकतात आणि सोडून देतात, त्यांना असा खूप विशेष फायदा नाही. या बाबतीत विचार हा अवश्य झाला पाहिजे. त्याच्यासोबत ते हेही सांगतात की जेव्हा हे असले काही विषय चर्चेला येतात, तेव्हा प्रश्न विचारताना हे सांभाळून विचारावे. विनाकारण वाद घालायचा आहे, वक्त्याची परीक्षा घ्यायची आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ नये. आपल्याला एक खरोखर क्युरिओसिटी असावी. प्रश्न कसे विचारले जावे या बाबतीतही बऱ्यापैकी नियम असतात. तर मुळात मला माहिती आहे आणि समोरच्याला माहिती आहे की नाही हे बघण्यासाठी असं होत असेल तर ते उत्तरं मिळो न मिळो, पण आपण आपली एनर्जी विनाकारण खर्च करतोय. तर त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न विचारा की जिथे खरोखर ज्ञान आहे. कारण आपल्याकडे सुद्धा म्हणजे या सेशन्समध्ये सुद्धा तसा वेळ कमी असतो. तर ह्या वेळेमध्ये असेच प्रश्न यावे शक्यतोवर की जिथे खरोखर या जीवनाशी काहीतरी निगडीत असेल आणि त्याचा फायदा होईल. विनाकारण वेगवेगळ्या प्रकारचे वाद करत बसू नये असे वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात की हे जे काही अद्वितीय असं ज्याला आपण परमतत्व म्हणू, चैतन्य म्हणू, ह्याचं ज्ञान करून देणं हेच दृष्टांताचं कार्य. ह्यामध्ये पुढे हा विषय पुन्हा येईल, पण एखादा सहज प्रश्न विचारू शकतो की आत्मज्ञान ही चर्चा ही सगळी जर सगळंच भ्रम आहे, सगळंच खोटं आहे याविषयी म्हणत असेल, तर मग ह्या खोट्या खोट्या गोष्टींचंच उदाहरणं का दिलं जातात. आमच्याकडे 2018मध्ये जेव्हा आम्ही सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून योग वासिष्ठ वाचायला सुरुवात केली, माझी मुलगी त्यावेळेस काहीतरी 5वीत होती. आम्ही ठरवलं की चला वाचू. आणि मग योग वासिष्ठाची सुरुवात करताना मी असंच सहज म्हटलं की योग वासिष्ठ म्हणजे यांचं एकच प्रिन्सिपल आहे, एकच तत्व आहे की आपण हे जे काही जग बघतो हे सगळं जग म्हणजे भ्रम आहे आणि हे सगळं काही एक केवळ स्वप्नासारखं आहे, खोटं आहे, याला काही खरं नाही. तर चटकन त्या मुलीच्या तोंडून प्रश्न आला की असं जर असेल तर मग योग वासिष्ठही खोटं असेल नाही का. हे वसिष्ठ ऋषी जे तुम्ही म्हणताय त्यांचं ज्ञान ते स्वतः हे सुद्धा खोटे असतील, हे सगळं स्वप्न असेल, मग कशाला हे सगळं उपद्व्याप करायचं, कशाला हे ज्ञान ऐकायचं, कशाला याच्या मार्गावर पुढे जायचं. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हे खरं आहे की खोटं आहे हे आपल्याला जेव्हा जाणवेल तेव्हा ठरवूया. सध्या तरी जोपर्यंत आपण बाकीच्या जगाला खरं मानतोय तोपर्यंत या ज्ञानाला सुद्धा खरं मानायचं. जेव्हा आपलं सगळं जगाकडून अटॅचमेंट सुटेल त्याच्यानंतर मग आपण ह्या ज्ञानाबद्दल विचार करू की याला खरं ठरवायचं की खोटं ठरवायचं. पण तोपर्यंत सगळं काही जे काही जोपर्यंत आपण जग सत्य मानतोय तोपर्यंत हे ज्ञान सुद्धा तसंच सत्य आहे. आणि असं म्हणतात की याला जे असत्य आहे त्याला सिद्ध करण्यासाठी, सत्य करण्यासाठी आपल्याला असत्याची सुद्धा जोड घ्यावी लागते. योग वासिष्ठ हे अतिशय तर्कशुद्ध आहे, एकदम लॉजिकल आहे. जे कोणी मॅथमॅटिशियन्स असतील, फिजिसिस्ट असतील, तर फिजिक्स ज्यांचा सब्जेक्ट असेल किंवा केमिस्ट्री, तर याच्यामध्ये आणि बाकी इव्हन तर्कशास्त्रामध्ये सुद्धा एक नियम बघितला असेल की एखादी गोष्ट खोटी असेल ना तर ती खोटी आहे खरं सांगण्यासाठी किंवा ती खोटी नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी बऱ्याचदा किती प्रयत्न केला, अरे असं नाही तसं नाही तसं नाही, तरी उपयोग होत नाही.
त्याला दुसरा मार्ग असा असतो की अच्छा तुम्ही खोटी आहे म्हणतात ना, ठीक आहे आपण खोटी आहे असं समजू आणि मग प्रत्यक्ष त्याच्यावरती त्याचे प्रश्न विचारून 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 मग ती गोष्ट खोटी नाही खरं आहे असं सांगता येतं. तर हे जे प्रकार असतात, हे जे लॉजिक आहे, हे योग वासिष्ठमध्ये अगदी व्यवस्थित त्यांनी वापरलं आहे. त्यांनी म्हटलं की हे दृष्टांत जे उदाहरणं आहेत, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, त्या गोष्टी जरी खऱ्या नसल्या तरी त्यांचा उपयोग हे सगळं ज्ञान स्पष्ट करण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो. आणि म्हणून ते म्हणतात की हे सगळं जो अभ्यास आहे हा स्वतःहून करणं आवश्यक आहे, नुसतंच मी वाचलं ऐकलं असं नाही. आता अभ्यासाच्या बाबतीत मी एक पुन्हा महत्त्वाचा विषय सांगतो. इन जनरल मी अभ्यासाबद्दल म्हणजे वाचन खास करून, कारण आपण ऐकू आणि इतरांचेही काय व्हिडिओज ऐकू, ऑडिओज ऐकू, काल मी ह्याबद्दल म्हटलं होतं. पण मग खरंच वाचनाची काय गरज आहे? तर जसं आपण एखादा व्हिडिओ ऐकतो, आता तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहात, रात्रीचे 8:15 झाले आहेत, काहींना स्वयंपाकाची घाई असेल, काहींना जेवायची घाई असेल, तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये ऐकता ऐकता थोडंफार कमी जास्त होऊ शकेल, इकडे तिकडे दुर्लक्ष होऊ शकेल. कधी कधी काही लोक ऐकताना आणखी कुठलं तरी काम करत असतात, चला हे करता करता करू, तर त्यावेळेस काही शब्द मिस होऊ शकतात. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण वाचतो तर वाचताना सुद्धा वाचन हे एक प्रोसेस आहे. हां, कसं एखादी रोमॅन्टिक गोष्ट वाचायला लागली तर आपल्या अंगावर काटे यायला लागतात, एखादी भीतीची हॉरर स्टोरी वाचायला लागली तर आपली धडधड वाढायला लागते. ह्या गोष्टी जशा होतात, वाचनातून सुद्धा आपल्या इमोशन्स, आपल्या भावना यांच्यावरती परिणाम व्हायला लागतात. तसंच हे योग वासिष्ठ जेव्हा वाचतो तेव्हा मी जे वाचतोय ते आणि तुम्ही जे वाचताय ते शब्द जरी तेच असले तरी त्यांचा अर्थ हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे तो जो वाचनाचा अनुभव आहे तो सुद्धा वेगळा असतो. म्हणून हे स्वतः वाचायचं, कारण प्रत्येकाला त्याचा वेगवेगळा अर्थ असेल. मी नेहमी सांगतो की हे योग वासिष्ठचं माझं इंटरप्रिटेशन मी तुमच्यासमोर मांडतो, मला जे कळलं ते मी तुमच्यासमोर मांडेल. तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल, तुमचे स्वतःचे अनुभव वेगळे असू शकतात. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, इथे काही असतीलही तसे श्रोते, तर त्यांनी स्वतः जेव्हा वाचलं तेव्हा ते म्हणाले की अरे जमीन अस्मानचा फरक पडतो आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जगण्यामध्ये, आपण ज्या पद्धतीने जगाकडे बघतो याच्यामध्ये वाचनानंतर निश्चित फरक पडतो. त्यामुळे योग वासिष्ठ हे जरूर वाचायला घ्या, कारण तो स्वतःचा अनुभव असतो. आपल्याला आपल्या स्पीडनी, आपल्या फुरसतीने जेव्हा जसं जमेल तसं. तर हे वाचन अवश्य करा. त्यानंतर वसिष्ठ ऋषी सांगतात की हे जे वाचताना हे सगळं याचा अभ्यास करायला लागल्यानंतर जे काही फळं मिळतात त्यामध्ये विवेक हा एक जागरूक होतो, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं आत्मबोध जागृत होण्यासाठी मदत होते. याच्यामुळे जे चांगले संस्कार आहेत, की जसं आपण काल याच्यावरती चर्चा केली की राजे रजवाडे, चांगल्या लोकांमध्ये ही व्यक्ती जोडली जाते आणि त्याच्यानंतर ह्या व्यक्तीमध्ये एक प्रकारचं तेज, एक प्रकारचं लोकांमधला ॲक्सेप्टन्स, ह्या सगळ्या गोष्टी येतात. ह्याचा अभ्यास करणाऱ्यांचं मन शांत होतं, तो सम अवस्थेला पोहोचतो. मुळात दुसऱ्यांबद्दल द्वेष करणं किंवा अशा प्रकारच्या भावना जाऊन, ज्याला आपण कंपॅशन म्हणतो, एक दयाभाव, प्रत्येक ठिकाणी अगदी शत्रू जरी असेल तरी त्याच्याप्रती एक दयाची भावना असते, तो त्या प्रमाणे स्थिर होत जातो आणि छोट्या छोट्या डिस्ट्रॅक्शन्स वगैरे असल्या गोष्टी त्या व्यक्तीला भ्रष्ट करत नाही. आता हे इन जनरल फक्त अध्यात्माच्याच अभ्यासाबद्दल नाही, सगळीकडे सगळ्या अभ्यासांबाबतीत हे अप्लिकेबल आहे. जेवढे प्रामाणिकपणे आपण आपल्या विषयाचा अभ्यास करू, तुम्ही फिजिक्सचा अभ्यास करत असाल किंवा आणखी कशाचा, तर त्या विषयावरती जेवढे आपण डीपमध्ये जायला लागतो त्याच्याशी प्रेम निर्माण होतं आणि मग बाकीचे अट्रॅक्शन्स, बाकीच्या गोष्टी आपल्याला तेवढे ओढून नेऊ शकत नाही. तर हा प्रकार त्यांनी इथे सांगितला आहे की या योग वासिष्ठच्या अभ्यासाने, खास करून अध्यात्माच्या बाबतीत आपण बोलतोय, तर मनुष्य स्थिर चित्त होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही व्यक्ती अशी बाहेरून दिसताना असं वाटेल की साधारणच आहे, इतर व्यक्तींसारखीच, 4 चौघांसारखीच आहे, म्हणजे असं काही मागे मोठा 1000 वॅटचा बल्ब वगैरे लागलाय, गोल चक्र झालंय असं काही दिसणार नाही. पण सामान्य लोकांप्रमाणे वागताना सुद्धा आतमध्ये, स्वतःच्या मनामध्ये, स्वतःच्या चित्तामध्ये ही व्यक्ती अतिशय स्थिर असते. ह्या व्यक्तीला कुठलेही बाकीचे डिस्ट्रॅक्शन गोष्टी या त्रास देऊ शकत नाही. इतर असं म्हटलंय, शाप आणि वर यांचे फळ हे थोडे उशिराने मिळतात, पण ह्या शास्त्राचे फळ हे ताबडतोब दिसतात. माझा स्वतःचा अनुभव आहे, अनेक जणांचा अनुभव आहे. हे वाचन करायला लागलो, याचा अभ्यास करायला लागला, अध्ययन केलं तर मन सुसंस्कारित व्हायला लागतं, आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल घडून यायला लागतात.
आणि इथे वसिष्ठ ऋषी सांगतात की हे जे सगळा विषय आहे याच्या मागे ते काय काय गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत, कशा प्रकारे हा अभ्यास आपला पुढे जाईल. तर ते म्हणतात की एकच जे तत्व आहे त्याला आपण परमतत्व म्हणू, त्याला परमपद म्हणू, त्याला आपण परमात्मा म्हणू, आत्मा म्हणू. हे सगळं काही जे झालंय ते त्याची जी जाणीव ती एकदा आपल्या आतमध्ये नांदायला लागली, त्याचा अनुभव यायला लागला की त्यालाच आपण म्हणतो निर्वाण. साधारण याचं वर्णन जर करायचं असेल, कधी आपल्याला रोजच्या जीवनात अनुभव घ्यायचा असेल, तर दोन वेगवेगळे विचार जेव्हा आपल्या मनात असतात तर त्या एका विचारातून दुसऱ्या विचारामध्ये जाताना जे मधलं अंतर आहे की ज्या वेळेस काहीही विचार नाही, शून्य आहे, ती जी अवस्था असते तिला निर्वाण अवस्था हे सध्याच्या या डेफिनेशनमध्ये आपण आत्ता समजू शकतो. तर ही जी शांती आहे ही या सगळ्या मुख्य जे काही आपण कुठलेही ग्रंथ वाचा, भगवद्गीता असू द्या, योग वसिष्ठ असू द्या, आणखी काही असेल, तर या सगळ्यांना प्राप्त करण्याची ही जी अवस्था प्राप्त करण्याची सगळ्यांचा तो गोल तोच असतो, मुख्य उद्दिष्ट ते असतं. वसिष्ठ ऋषी सांगतात की एक थोडंसं हे जे अनुभव आहेत हे अनुभव कसे येतील यांच्याबद्दल काय माहिती. तर ते सांगतात वसिष्ठ ऋषी की आपल्याला जे काही कुठल्या गोष्टींचं ज्ञान होतं, म्हणजे आज मी बोलू शकतो, बघू शकतो, त्याच्याकडे मुख्य साधन काय आहे? मुख्य साधन म्हणजे आपले इंद्रिय, आपले सेन्सेस. आणि बाकी कितीही कुठलेही प्रूफ मागा. योग अध्यात्मशास्त्रामध्ये साधारणपणे प्रमाण हा शब्द वापरला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाण असतात, त्याच्यात सध्या आपल्याला जायचं नाही. पण हे जे प्रमाण असतात यांनी एखाद्या गोष्टीचं ज्याला प्रूफ म्हणतो की हे काय, याचं प्रूफ काय, म्हणजे आग लागली याचं प्रूफ काय आहे, तर दिसतोय, विस्तव दिसतोय, पण विस्तव दिसत नाही तर पलीकडे काय, मग अनुमान असतं. धूर दिसतोय म्हणून आग लागली, तर अनुमान हा एक आणखी प्रूफ आहे. तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाण असतात. त्याच्यामध्ये म्हणतात की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले इंद्रिय, ह्यांच्यामुळेच आपले सेन्सेस. बघू शकतो म्हणून कळतं की आहे, ते ऐकू शकतो म्हणून म्हणतो आहे. तर ते म्हणतात की हे जे काही इंद्रिय आहेत, ह्या इंद्रियांना जे ज्ञान देतं, म्हणजे आज मी बघू शकतो तर नुसते डोळे बघू शकतात का? एखाद्या डेड माणसाचे डोळे असे उघडले तर त्याला दिसतंय की नाही हे आपल्याला माहिती आहे की नाही. तर ज्याला बघणं म्हणतो, ही बघण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, ह्या इंद्रियांना, या सेन्सेसला जे खरोखर ॲक्टिव्ह करतात, ज्या त्यांच्याकडून कार्य करून घेतात, ती जी शक्ती आहे त्या शक्तीला असं इथे म्हटलंय की ते म्हणजे आपलं मूळ आत्मस्वरूप. ती शक्ती म्हणजे तेच प्रत्यक्ष आत्म्याची जाणीव. आता याच्यामध्ये त्यांनी असे अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की हे जे काही ज्ञान होतं, आणि एक अध्यात्मामध्ये आणखी विषय असतो तो म्हणजे त्रिपुटी. त्रिपुटी म्हणजे इथे म्हटलेलं आहे की जो ज्ञाता आहे तो, जो ज्ञेय म्हणजे जी वस्तू जाणतो, आणि जे ज्ञान आहे ते, अशा 3 विभागात हे सगळं जग किंवा हे सगळे व्यवहार विभागलेले असतात. तर त्याच्याबद्दल सांगतात की ह्या जो मी आहे, या मीला जे काही जाणीव होत असते, जी अनुभूती आहे, जे काही ज्ञान असेल, जे स्फुरण असतं की आहे आहे आहे, त्याच्याबद्दल म्हटलं आहे. आणि हे जे 3 गोष्टी असतात, ज्ञाता म्हणजे कोण, जो जाणतो तो, मी जाणतोय की मी बघतोय म्हणून. दुसरी गोष्ट जे बघण्याचं आहे, काय बघण्याचं आहे, मला हा सगळा व्हिडिओ बघण्याचा आहे, त्याला ज्ञेय म्हटलेलं आहे. आणि ज्ञान म्हणजे काय, माझ्या आतमध्ये जे इम्प्रेशन क्रिएट होत आहे, अच्छा हे बघितलं आणि मला हे दिसतंय, तर माझ्या आतमध्ये जे चित्र येत आहे त्याला आपण ज्ञान म्हणतो. ह्या 3 गोष्टींमध्ये साधारणपणे ह्या सगळे नॉलेज हे काही त्यांनी विभागलेलं असतं. आणि मग पुढे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी, संवित, अहंकार वगैरे हे सगळे शब्द वापरलेत, पण आपण याच्या आतमध्ये विशेष जाणार नाही. त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, हे सगळं जेव्हा ज्ञान मिळवायचं आहे, तर सदाचार हा आपला असावा. ज्ञान आणि सदाचार ह्या 2 गोष्टी एक दुसऱ्याला नेहमी उपयोगी येईल. मी फक्त ज्ञानी आहे आणि माझं आचरण हे चांगलं नाही आहे, याच्यासाठी अनेक उदाहरणं आहेत. राक्षसराज रावणाचं उदाहरण होतं, आचार वेगळा होता, ज्ञानी होता. तर असं कामाचं नाही. हे सगळ्यांच्या ठिकाणी एकदम गुण येऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात की सदाचार आणि ज्ञान हे ह्या गोष्टी एक दुसऱ्याला सोबत देतात. आपलं जर आचरण चांगलं राहिलं तर आपल्याकडे ज्ञान इझिली यायला लागतं. आपण ज्ञानाच्या मार्गावर लागलो तर आपल्या आयुष्यात सदाचार सुद्धा यायला लागतात. या 2 गोष्टी एक दुसऱ्याला पूरक असतात, एक दुसऱ्याच्या मदतीने पुढे पुढे जायचं असतं. त्यामुळे सदाचाराची साथ सोडू नये आणि ज्ञानाचाही मार्ग सोडू नये, एकत्र पुढे घेऊन जावं असं त्यांनी म्हटलंय. आणि म्हणून ते सांगतात की वेगवेगळे संत, वेगवेगळे सत्पुरुष यांच्याकडून जे जे मिळेल ते घ्यावं. सगळ्यांकडे सगळं असेल अशातला प्रकार नाही. एका वेळेस एकाकडे जावं, त्याच्याकडचे चांगले गुण घ्यावे, दुसऱ्या सत्पुरुषाकडे जावं, त्याच्याकडचे चांगले गुण घ्यावे. असं करत करत आपलं पुढे जीवन न्यावं, आपलं ज्ञान पुढे पुढे वाढवत न्यावं. हे असं जेव्हा करू तेव्हा
चांगले गुण आणि त्याच्यातला शम हा आपण याच्याबद्दल पुढे बोलणार आहोत. शमासारखे गुण येतात की ज्याला आपण म्हणू आपल्या पूर्ण शांत अवस्था असते ती प्राप्त व्हायला लागते. आणि हे गुण वाढत वाढत आपण जेव्हा इतर सद्गुरूंचा सच्चरित्रांचा अभ्यास करायला लागतो आणि ज्ञानाच्या मार्गावर जायला लागतो तेव्हा मग आपण चांगलं त्याला काय म्हणतात ते संस्कार असतात ते आपल्या मनावर अशा रीतीने होतात की आयुष्य सुरेख व्हायला मदत होते, ज्ञान सहज पोहोचतं. आता हे ज्ञान कसं प्राप्त करायचं इथे त्यांनी फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे मोक्षाचे 4 द्वारपाल. आपण यांच्याबद्दल काल एक ओझरता उल्लेख केला होता, शम, विचार, संतोष आणि सत्संग. तर हे जे 4 द्वारपाल आहेत ते कुठले आहेत, हे 4 त्यांनी म्हटले, यांचं प्रत्येकाचं महत्त्व काय हे समजून घेऊ. इथे मी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगेन. तुम्ही आयुष्यात कोणीही असा, कुठल्याही भूमिकेत असा, त्या भूमिकेत असताना जे काही आपल्याला आपले जीवनाचे उद्दिष्ट अचीव करायचे आहेत, साध्य करायचे आहेत, त्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुद्धा हे 4 द्वारपाल उपयोगाचे आहेत. म्हणजे मी UPSCचा स्टुडंट आहे, मी नेहमी हे उदाहरण देतो. IITचा विद्यार्थी आहे, मला परीक्षा चांगलं यश मिळवायचं आहे, मला माझा बिझनेस खूप वाढवायचा आहे, मला जॉबमध्ये प्रमोशन मिळवायचं आहे, मला जॉबमध्ये खूप काहीतरी नवीन शिकायचं आहे, मला माझा संसार चांगला करायचा आहे. ज्या काही गोष्टी असतील आपल्या आयुष्याशी संबंधित, जिथे जिथे आपल्याला वाटतं की मला हे काहीतरी पुढे न्यायचं आहे, चांगलं करायचं आहे, त्या ठिकाणी हे 4 द्वारपाल व्यवस्थित उपयोगी येतात. कसे उपयोगी येतात ते आपण एक एक करून बघू. लक्षात घ्या, मी इन जनरल हे म्हणतो की आपल्या अध्यात्मामध्ये जे जे काही सांगितलं आहे ना ते म्हणताना म्हणतात की तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे ना, ह्या गोष्टींचा उपयोग करा, तुम्हाला अमुक साध्य करायचं आहे ते करा. पण त्याच्यासोबत हे जे उपाय दिलेले आहेत हे फक्त मोक्ष म्हणून नाही, हे रहस्य लक्षात घ्या की सांगताना मोक्ष सांगितलं आहे, पण त्या मोक्षाचा अर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही करायचं असेल ते करा, हाच मार्ग वापरा. ह्याच्यामध्ये हे जे सूत्र दिलेले आहेत हे सूत्र तुम्ही तसेच्या तसे थोडेफार बदलून त्या अनुषंगाने जिथे आपल्याला वापरायचे त्या अनुषंगाने वापरता आले पाहिजे. कसे ते मी तुम्हाला उदाहरणासह इथे सांगतो. पहिलं म्हटलं आहे शम. शमो ही परमम सुखम. शमासारखं सुख नाही असं त्यांनी म्हटलंय. आणि इथे वसिष्ठ ऋषी सांगतात की हे जे ज्ञान, आत्मज्ञान प्राप्त होतं हे मनाच्या शांतीनेच. मन एकदा स्थिर असेल, शांत असेल तर त्याला हे आत्मज्ञान सहज प्राप्त होऊ शकतं. अनेक प्रकारचे व्यवहार जो कोणी पार पाडत असेल आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकत असेल तरीसुद्धा आतून हा जो पुरुष शांत असेल, त्याला जे काही असतील कर्म, त्या कर्मांच्या फळापासून, त्या कर्मांच्या परिणामांपासून तो काहीही त्याच्यावर परिणाम होत नाही, तो सगळ्या गोष्टींपासून दूर राहतो. मग एखादी गोष्ट मनासारखी झाली किंवा नाही झाली त्याचं हा शमयुक्त व्यक्ती हा अतिशय स्थिर राहतो. काल आपण एक गोष्ट सहज चर्चा करता करता बोललो होतो की पनीरची भाजी खायची होती, रविवार होता आणि ताटात जर कारल्याची भाजी वाढली तर शमयुक्त पुरुष हा चिडचिड करणार नाही. काय असेल ठीक आहे, मनासारखं झालं ओके, नाही झालं तरी ओके, तो त्या परिस्थितीतही स्वतःला शांत ठेवेल. त्याच्या मनावरती कुठल्याही आजूबाजूच्या घटनांचा, गोष्टींचा परिणाम होत नाही. त्याला कुठल्या गोष्टींची अभिलाषा असते की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, असाही त्याचा संकल्प नसतो, अशी इच्छाही नसते. आणि एखादी गोष्ट आली तरी तिच्याबद्दल त्याला काही तिरस्कार आहे किंवा असंही नाही. हे फार मोठे गुण आहेत आणि याच्याबद्दल आपण पुढे चर्चा करू जेव्हा आपण अगदी योग वासिष्ठच्या शेवटी महाकर्ता, महाभोक्ता, महात्यागी हे असे विषय जेव्हा आपण डिस्कस करू त्यावेळेस हे सगळे विषय पुन्हा येतील. मनाची ही अवस्था फार चांगली असते, सतत उत्साही, कुठल्या गोष्टीबद्दल कंटाळा न करणारा आणि शांत आणि निर्मल अशी ही मनाची यांची अवस्था असते. ज्याला शम प्राप्त झालं त्याच्याकडे बाकीचे जे गुण असतात ते आपण म्हटले मोक्षाचे 4 द्वारपाल की विचार, सत्संग आणि संतोष हे आपोआप येतात. ही कन्सेप्ट काय आहे, मोक्ष म्हणजे जसं मोक्षाचं मंदिर म्हटलेलं आहे, याचे हे 4 डोर कीपर्स, 4 वॉचमॅन असे समजूया. आणि यांच्यापैकी एकाशी मैत्री केली की आपल्याला त्या मोक्षाच्या मंदिरात पोहोचता येतं. तर हे 4 द्वारपाल इथे सांगितलेले आहेत. आणि असं म्हणतात की एकाशी मैत्री केली की तोच आपली ओळख बाकीच्यांशी करून देतो, ये मेरा आदमी इसको जाने दो अंदर, आणि तो त्यांची ओळख करून देतो. अशा प्रकारे हा व्यवहार चालतो. तर शम हा त्याच्यातलं पहिलं आहे आणि ज्याच्याकडे शम प्राप्त झालाय त्याला बाकीचे हे गुण आपोआप यायला लागतात.
शम हा याचं वर्णन इतकं सुरेख केलेलं आहे की असं म्हणतात, शमेन आसाद्यते श्रेय शमो ही परमं पदम शमः शिवः शमः शांती शमो भ्रांती निवारणम. असा त्याचा तो एक श्लोक योग वासिष्ठमध्ये आलाय. ते म्हणतात की मोक्ष हे शमानेच प्राप्त होतं. शम हे कल्याणकारक शिवस्वरूप आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. सगळं सुख दुःख यांच्या पलीकडचं, सगळ्या भ्रांतीचं, सगळे जे काही आपले मनातले संशय असतात ते दूर करणारं असं हे शम हा गुण आहे. आणि ज्याच्याकडे हा गुण असतो त्याचे शत्रूसुद्धा त्याचे मित्र व्हायला लागतात. त्यामुळे शारीरिक कष्ट असतील, मनाला छळणारी दुःख असतील किंवा आणखी काही त्रास असतील, ज्या काही आपल्या डिझायर्स, इच्छा असतील, या सगळ्या गोष्टी दूर होतात. हा व्यक्ती हा एखाद्या म्हणजे परमेश्वराप्रमाणे दिसायला लागतो, परमेश्वराप्रमाणे शुभ वाटतो. त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसायला लागतं, शांतपणा दिसायला लागतो. असे हे सगळे पुरुष, हे यांना कुलदीपक म्हटलं आहे की हे आपल्या कुटुंबाचा, आपल्या पूर्ण परिवाराचा, आपल्या कुळाचा पूर्ण उद्धार करतात. त्यांना ज्यांचं मन शांत आहे, हा एक संतांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्यांच्या आसपास अगदी हिंस्र श्वापद जनावर जरी आलं तरी ते सुद्धा शांत होतं. लोकसुद्धा त्यांच्या ह्याच्यात कुठल्या तरी निगेटिव्ह भावना घेऊन त्यांच्या आसपास आले की या परिसरात त्या व्यक्तींच्या आसपास आल्याबरोबर ते सुद्धा शांत व्हायला लागतात. तर हे गुण त्या शममुळे येतात. त्यांचं मन आतून शांत असतं, इतरांचे मन आकर्षित करून घेतात, सगळं जग त्यांना वंदन करायला लागतं. हे जे गुण आहेत अशा व्यक्तींकडे परमपद आपोआप यायला लागतं. त्यांना दुसऱ्या कुठल्याही विशेष प्रयत्नांची गरज पडत नाही. पण हे शेवटी मनाचा परिणाम आहे, मनावरती संस्कार करणं आहे. तर अगोदर मन शांत करणं की अगोदर संस्कार करायला लागणं, अगोदर योग वासिष्ठ घेणं. तर इथे मी पुन्हा सांगेल की ह्या दोन गोष्टी सगळ्या सोबतच, हँड इन हँड ज्याला म्हणतो आपण, ह्याच्यासोबत हे सोबतच जावं लागतं. आणि हे परिणाम आपल्यामध्ये आपल्याला हळूहळू दिसायला लागतात. त्या व्यक्तीला भेटल्यानंतर, ज्याच्याकडे शम आहे त्याला भेटल्यानंतर परम आनंद होतो. म्हणजे जसं अगदी आपण एखाद्या जवळच्या मित्राला भेटलो आहे तसं त्यांनी इथे म्हटलंय. या शम ज्याच्याकडे आहे त्याचे लक्षणं काय तेही सांगतात. तर ह्या व्यक्तीवरती चांगल्या वाईट गोष्टी ऐकून बघून त्याच्यावर कुठला परिणाम होत नाही. त्याला कुठलंही त्याच्या अंतःकरणामध्ये चलबिचल होत नाही. तो अगदी निर्विकार असतो. मग काही मृत्यू असू द्या, जन्म असू द्या, उत्सव असू द्या, युद्ध असू द्या, या सगळ्या प्रसंगामध्ये तो अतिशय स्थिर असतो. हा शम याचं वर्णन खरं म्हणजे इंग्लिशमध्ये सेल्फ कंट्रोल असं केलेलं आहे. सेल्फ कंट्रोल म्हणजे आपल्या आतून आपल्या मनावर परिणाम न होऊ देणं. हे मी पूर्वी काही उदाहरणं द्यायचो, ते उदाहरण आताही देईल की आजूबाजूला काही दिसलं आणि मन विचलित झालं असं व्हायला नको. पुढे जाऊन तर या मनावरती तर इतका विचार केलेला योग वासिष्ठामध्ये की म्हणजे ज्याला सायकॉलॉजिकली इतरांना काही समजावायचं असेल किंवा स्वतःला ट्यून करायचं असेल तर योग वासिष्ठ हे द बेस्ट बुक ऑन सायकॉलॉजी असं समजून जरा बघितलं तर आपलं मन कसं छान करता येईल हे सगळं दिलेलं आहे. ही जी अवस्था आहे ना, एवढ्या गोष्टींनी सुद्धा न हाणणं, आयुष्यात काही संकट येऊ द्या, काही येऊ द्या, हे लोक ज्यांचं मन स्थिर आहे ते सगळ्या गोष्टींच्या पलीकडे असतात. त्यांना काही कोणीही करू शकत नाही. आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांचं विचार, मन हे स्थिर असल्यामुळे हे त्यांचं जे धन आहे, शमधन, हे कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की हा शम तू प्राप्त करून घे. आता हा शम हा गुण कसा आणायचा, इथे सगळं सांगितलं योग वासिष्ठामध्ये की हा गुण घ्या, हा गुण घ्या, पण आणायचा कसा, याच्यावरती आपल्याला थोडा विचार करणं आवश्यक आहे. की मला मन स्थिर करायचं आहे, शांत करायचं आहे, पण जगातल्या घडामोडीमुळे तर सगळं मन इकडे तिकडे विचलित होतं. योग वासिष्ठाच्या 1 तासाच्या सेशनमध्ये छान वाटेल, पण इथून बाहेर गेल्यानंतर पुन्हा तेच जगाचे परिणाम व्हायला लागतात. म्हणून मी पुन्हा योग वासिष्ठाचे काही पानं मागे जातो आणि तिथे जो मुद्दा सांगितलाय तो पुन्हा सांगतो की अभ्यास हाच या गोष्टीला परिणाम करू शकतो. या गोष्टीवर थोडा विचार करूया. लक्षात घ्या, अनेकांचं म्हणणं असं असतं की स्वभाव बदलत नाही. माझा स्वभाव असा आहे, हा बदलत नाही, माझ्यामध्ये परिणाम होईल की नाही, मला एखाद्या गोष्टीची भीती वाटते, माझं मन बदलेल की नाही, मला किंवा अमुक एखादी व्यक्ती आहे ती बदलेल की नाही. आपल्याला जगाची चिंता नाही, पण आपण जर स्वतःला बदलायला लागलो तर आपल्या दृष्टीने आपण जे जग बघतो ते सुद्धा बदलेल. तर हे बदलणं खरंच शक्य आहे का? इथे म्हटलंय की शम असू द्या, म्हणजे काही झालं तरी एकदम स्थिर राहा, मनावरती परिणाम व्हायला नको. पण असं शक्य आहे का?
तर आपण आपल्या देशाच्या सैनिकांकडे बघूया. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे मोठ्या मोठ्या पदांवर पोहोचलेले लोक आहेत त्यांच्याकडे बघूया. मला सांगा, एखादा गावातला मुलगा की काहीतरी इनडिसिप्लिन बिहेवियर असेल किंवा काही असेल, शहरातलाही असेल, वस्तीतला असेल, कुठलाही असेल, त्या मिलिटरीच्या याच्यात 2 वर्षाचं ट्रेनिंग झालं की कसा व्यवस्थित सरळ होऊन बाहेर पडतो आणि एकदम व्यवस्थित वागायला लागतो. असं का होतं? कारण जे त्याचे सगळे जुने संस्कार असतात, मनावरचे इम्प्रेशन्स, की हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, साधे टॉयलेटचे मॅनर्स सुद्धा नसतील, ते सुद्धा तिथे 2 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी बदलतात. का? कारण 2 वर्ष सतत फटके, शिस्त 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 या गोष्टी होऊन वेगवेगळे संस्कार वारंवार 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 करून सतत 2 वर्ष जेव्हा याच्यातून तो निघतो, तेव्हा जसं सोनं मुळात असेल तर असेल, ते सोनं जेव्हा अतिशय तप्त करून त्याला शुद्ध करून बाहेर पडतं तेव्हा ते चकाकायला लागतं. तर हे प्रोसेस आहे, हे होतं. आपल्यातले सुद्धा आपण जर रोज आपल्या मनावरती नियमितपणे हे संस्कार केले, आणि मी साधारण 2 ते 3 वर्ष म्हणतो, हे 2 ते 3 वर्ष जर आपण हे संस्कार करत गेलो तर आपले जे पूर्व संस्कार आहेत ते हळूहळू हळूहळू दूर व्हायला मदत होते. आपले पूर्व संस्कार एक भिंत आहे, ती भिंत तोडण्यासाठी रोज ह्या भ्रमाचं दूर करण्याची हातोडी मारत राहायची. आपोआप आपले सगळे संस्कार जातात. जेव्हा आपण रोज रोज वाचायला लागू की हे सगळं भ्रम आहे, हा सगळा भ्रम आहे, तर आज समजा मी गुलाबजाम दिसल्याबरोबर त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असेल, गुलाबजाम बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं, आता खाल्लंच पाहिजे, असे कसे आले समोर, नाही का, अशी जेव्हा भावना येत असेल, तर उद्या कदाचित नाही, ते गुलाबजाम आहे ठीक आहे, पण कित्येक जन्म मी गुलाबजाम खाल्ले आहेत, या जन्मातही खूप वेळा खाल्ले, आता त्याच्याबद्दल विशेष अट्रॅक्शन वाटायला नको. ही जी चलबिचल आहे चित्ताची, ही हळूहळू हळूहळू स्थिर व्हायला निश्चितपणे मदत होते. पण त्यासाठी सतत ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. सतत, दीर्घकाळ आणि काया वाचा मनसा, 3 गोष्टींनी हा अभ्यास चालू ठेवला तर आपोआप आपले जुने संस्कार दूर व्हायला लागतात. हा शम आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. ह्याच्यातला दुसरा द्वारपाल हा म्हटला आहे विचार. विचारात ज्ञायते तत्वम, म्हणजे विचार करायला लागल्यानंतर हा तत्व, हे जे तत्व आहे हे आपल्याला कळतं. हा मोक्षाचा दुसरा द्वारपाल आहे. मी याच्याबद्दल काल परवाकडे केव्हा तरी बोललो असं की आपण हा विचार करतो का की जन्माला आल्यानंतर मी कोण. जन्माला आल्याबरोबर कदाचित आपल्याला आठवत नाही विचार केला की नाही, पण जेव्हापासून आपल्याला आठवतं की मी काहीतरी विचार केला आहे, तेव्हा कधीतरी तेव्हापासून आतापर्यंत किती वेळा हा विचार केला. मी कोण, हे जग काय, ते प्रश्न आहेत ना. मी कोण माझी आई, कोण वडील, का पिता, का जननी, है ना, हे सगळे असे प्रश्न येतात. हे जग काय, हे सगळे जे काही शंकराचार्यांचे हे विचार आहेत, ते श्लोक आहेत. तर हे सगळं विचार करणं हा आवश्यक आहे. मी याच्यातून खरंच काय साध्य करणार आहे जन्मामध्ये, हे जीवन चाललंय, पण काय, कशासाठी जगतो, कुठल्या उद्देशाने जन्माला आलो, काय करण्यासाठी आलो, काय करायचं होतं, हे विचार आपल्या मनामध्ये कधीतरी येतात का? आले तर त्याच्यावरती आपण किती दिवस टिकतो, किती दिवस विचार करतो. तर रोज थोडा तरी वेळ स्वतःला दिला गेला पाहिजे. या बाबतीत या सगळ्या यांचा प्रयत्नांचा अभ्यास हा थोडा तरी रोजच्या रोज करा, की आपल्याला कळावं की अरे मी कोण आहे. मला उत्तर मिळालं नाही मिळालं, पण प्रश्न विचारणं आपलं कर्तव्य आहे. आणि जर हे प्रश्न विचारले नाहीत तर उत्तरं मिळणार नाही, उत्तरं मिळाले नाहीत तर आहेच. इथे संपल्यानंतर, आयुष्य संपल्यानंतर यमराज म्हणतील अरे प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं, पुन्हा परीक्षेला बस, पुन्हा जा, पुन्हा अभ्यास कर, हे आपल्याला सांगतायत. तर विचार कसा करावा याचे वेगवेगळे पद्धती योग वासिष्ठमध्ये दिल्या आहेत. आपण त्या पद्धतींमध्ये जाणार नाही, पण विचार काय करू शकतो. तर विचार आपण जे काही आज जे कोणी आहोत किंवा जे कोणी होतात, जे कोणी श्रेष्ठ लोक ज्या ज्या पदाला पोहोचले आहेत, त्यांना जे काही सामर्थ्य मिळालं असेल, त्यांचा पराक्रम असेल, त्यांनी जे काही चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात केल्या, त्या सगळ्या आणि त्यांच्या हातून घडणारी सगळी कर्म हे केवळ विचारपूर्वक योजना आखल्यानेच केल्या. मला सांगा, एक तरी कार्य असं व्यवस्थित होऊ शकेल का की जिथे विचार नाही केला? आपल्याला अनेकदा असे प्रसंग येतात की जिथे आपण विचार करत नाही आणि नंतर मग आपल्या मनात प्रश्न यायला लागतो की अरे मी जर त्यावेळेस थोडा विचार केला असता तर, असाच काहीतरी अंधारात तीर मारायला गेलो, असे प्रकार झाले.
आणि चुका झाल्या. आपल्या आयुष्यात ज्या काही चुका झाल्या असतील त्या या केवळ विचार न केल्यामुळे झालेल्या आहेत. तर इथे वसिष्ठ ऋषी सांगतात की विचार हा एक कल्पवृक्ष आहे. जो त्याचा सहारा घेतो, जो त्याचा आधार घेऊन कार्य करतो, त्याचा विवेक जागृत असतो आणि त्याप्रमाणे अशा बुद्धीने जेव्हा निर्णय घेतले जातात तर ते सगळे यशस्वी होतात. त्यांना सगळ्या सिद्धी प्राप्त व्हायला मदत होतात. त्यांना वेगवेगळे प्राणी वश व्हायला लागतात. इथे वसिष्ठ ऋषी हेही सांगताहेत की चांगली बुद्धी जर असेल आणि विचार केला तर प्रगती होतेच होते. परंतु एखादा माणूस ज्याच्याकडे विचार नाही, जो मंद बुद्धी आहे, दुर्बळ मन आहे, त्याला मात्र अगदी साध्या साध्या गोष्टीसुद्धा त्रास द्यायला लागतात. आपण जेव्हा योग वासिष्ठचा अभ्यास करू तर माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा, विचार जागरूक व्हायला लागतो. एकदा विचार आपला ॲक्टिव्ह झाला की जे जे प्रसंग बघू आयुष्यामध्ये त्या त्या प्रसंगाकडे निश्चितपणे आपला प्रश्न मनात येईल की खरंच या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे का. म्हणजे साधारण सासू सुनांचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर सासूनी सुनेला टोमणा मारला तर सुनेनी विचार करायचा की या टोमण्याला खरंच महत्त्व द्यायचं आहे का. असे प्रश्न मनात यायला सुरुवात होतील. या विषयांवरती आपण पुढे पुढे जाऊ तेव्हा आणखी सखोल अभ्यास करू, सखोल विचार करू. पण हा अलर्टनेस, हा अवेअरनेस हा आपल्यामध्ये यायला लागतो की आता खरंच इकडे बघायचं आहे का, खरंच या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे का, हे असं करायचं आहे का, हे असं नाही करायचं आहे का, मला पुढे कसं करायचं आहे, माझं आयुष्य पुढे कसं न्यायचं आहे. हे सखोल विचार निश्चितपणे जागरूक व्हायला सुरुवात होतात. आणि ही जी परमपदाची स्थिती आहे, जी कैवल्य स्थिती आहे, ती सुद्धा या विचार करण्यानेच प्राप्त होते. कुठला विचार? मी कोण, हे जग काय आहे. जेव्हा हे सगळे अनुभव यायला सुरुवात होते तेव्हा हा विचार आणखी दृढ व्हायला लागतो. अगदी जे कोणी सिद्ध असतील ते सुद्धा त्यांचा विचार थांबत नाही. कारण ते व्यवहार करत असले तरी त्यांचे मन हे आतून स्थिर असतात. ते कशातच इन्व्हॉल्व होत नाही, पूर्णपणे साक्षीभावानेच बघत राहतात. परंतु मी काही करतो आहे काय किंवा माझ्याकडून काही होत आहे अशी कुठलीही भावना त्यांच्याकडे नसते. विचार हा मनुष्याचा आधार म्हटलं आहे. हे विलक्षण सामर्थ्य विचारातून मिळतं. अनेक संकट जरी आले तरी हा विचार सोडू नये. कारण आणि युजली आपण बघितलं एखादा दुर्बल मनाचा माणूस काय करतो, हे जे TV सिरियल्स वगैरे असतात त्याच्यामध्ये एखादी घटना घडली की लगेच एकदम रिॲक्शन देऊन हां आता काय करायचं आणि मग 2 मिनटं बघतच बसायचं. ही जी काही स्टाईल असते, ही स्टाईल हे जे अलर्ट लोक असतात यांच्याकडे नसतात. तुम्ही बघा हा जो रिफ्लेक्स ॲक्शन प्रकार आहे ना, की प्रतिक्रिया पटकन द्यायची काही झालं तर, हे जे विचार करणारे लोक असतात, जे शांत असतात, त्यांच्याकडून त्या पटकन येतात. आणि जे इमोशनल फूल्स म्हणू आपण, जे विचार करतच नाही, ते मात्र काय करून काय नाही असं होतं. चोर आल्यानंतर पोलिसांना फोन करायचे जे आता घाबरून एकदम दरदरून घाम फुटायला लागतील आणि इकडे जो की तिकडे जो असं करतील. विचारी लोक पटकन स्वतःला शांत ठेवून, जसं आपण शम म्हटलं ती स्थिती आणून, अरे आता यावेळेस पोलिसांना फोन करायचा आहे, आजारी पडला ॲम्ब्युलन्सला फोन करायचा आहे, ह्या गोष्टी पटकन त्यांना सुचतात. तर त्याच्यामुळे कितीही हे जे प्रसंग असले तरी आपला विचार आणि ह्या विचाराचा अभ्यास हा सतत जागरूक ठेवायचा आहे. त्याच्यातून कधीही आपल्याला बाजूला राहायचं नाही. हा अभ्यास असा विशेष असतो की याच्यातून जे कोणी जातात, जे विचार करत राहतात की मी काय, आणि त्याच्यामुळे जी टेंडन्सी बनते आपली, त्याच्यामुळे जे बुद्धीवरती संस्कार बनतात, हे एक्झॅक्टली सेम संस्कार आपल्याला इतर गोष्टींमध्ये आयुष्यामध्ये जिथे आपण इन्व्हॉल्व असू तिथे सुद्धा आपला विचार जागरूक ठेवतात. मी कॉर्पोरेटमध्ये सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे. जेव्हा अशा प्रकारे विचार करण्याची बुद्धी असते, आपली वृत्ती बनते, त्यावेळेस इतर कुठलेही प्रसंग आले तरी स्वतःला स्थिर ठेवून नेमकं काय चाललं आहे, नेमकं काय आहे, घटना काय आहे, त्याच्यावरती विचार करता येतो. परवा माझे मित्र सांगत होते सेम स्थिती, कितीही मोठा कठीण प्रसंग आला तरी पहिला विचार की अरे ठीक आहे, आपली बुद्धी आहे, याच्यात जास्त अडकून जायची गरज नाही, शांतपणे एक एक करून हा प्रश्न सोडवता येतो. त्यामुळे वसिष्ठ ऋषी म्हणतात की हे राम, हा जो विचार आहे याच्यामुळे माणसाची प्रगती होते. हा विचार तुला प्राप्त होवो असं मी तुला आशीर्वाद देतो. ह्यानंतर वसिष्ठ ऋषींनी तिसरा द्वारपाल सांगितला आहे, तो म्हणजे संतोष. हा संतोष हा साक्षात मोक्षरूप आहे असं त्यांनी म्हटलंय. ज्याच्याकडे संतोष आहे, इंग्लिशमध्ये याला कंटेंटमेंट म्हणतात, ज्याच्याकडे संतोष आहे
तो सगळ्यात श्रीमंत. हां, त्याला कुठलीही हाव नाही आहे, हे पाहिजे ते पाहिजे असं सारखं धावत सुटलं असं नाही. लक्षात घ्या, ज्याच्याकडे संतोष आहे तो स्थिर शांत बसलेला आहे. जो असंतुष्ट आहे तो मात्र सगळ्या जगभर भरकटत राहतो. सुख तर मिळतच नाही पण विनाकारण दमतो. त्यामुळे त्यांनी सांगितलं की संतोष हे आत्यंतिक सुख आहे, सगळ्यात मोठं सुख आहे. ज्याच्याकडे संतोष आहे त्याच्यासमोर तुम्ही अगदी इंद्राचा दरबार जरी सादर केला. आपण त्या अरिष्टनेमी राजाची गोष्ट, जिथून हे सगळं योग वासिष्ठ सुरुवात झाली होती, तर किंवा वाल्मिकी ऋषी ज्याला सांगतायत आत्ता, त्या अरिष्टनेमीला सुद्धा स्वर्ग स्वतः इंद्राने सगळं स्वर्गाचं सुख द्यायचं कबूल केलं, पण तरीसुद्धा त्यांनी ते नाकारलं. का? कारण त्याला माहिती आहे की त्याच्यापेक्षाही पलीकडे श्रेष्ठ काहीतरी आहे. तर ज्यांच्याकडे संतोष आहे त्यांना अगदी पूर्ण साम्राज्य जरी दिलं तरी ते त्याला गवताच्या वळालेल्या काडीतकी सुद्धा किंमत देते. ते म्हणतात नको, मी आत्मा स्वतः संतुष्ट आहे. आणि संतोष हा गुण समजून घ्या. आम्ही जसं मागे म्हटलं होतं की वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये कार्य करायचो तेव्हा लोकांकडे बघितलंय. छोटीशी खोली असते पण तरीसुद्धा अतिशय आनंदी समाधानी. चहा विचारतील, कॉफी विचारतील, आपण त्यांना विचारावं तुमचं कसं काय चाललंय, तर आम्ही एकदम आनंदात आहोत, सगळं काही सुख आहे. आणि तेच दुसरीकडे आपण बघतो ज्यांच्याकडे अगदी एअरलाईन्स आहेत, मोठे मोठे बंगले आहेत, मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत, सगळं काही आहे, ते सुद्धा आयुष्यात संतुष्ट नसल्यामुळे सतत तक्रारी, सतत कंप्लेंट. का काय हवं तर नाही, मला ते आणखी एक एअरलाईन्स टेक ओव्हर करायची आहे, मला इकडे एक बंगला बांधायचा आहे, मला एक बेट विकत घ्यायचं आहे, अशा प्रकारचे वृत्ती, अशा प्रकारची टेंडन्सी. तर ही जी एक हाव असते जी सुखी राहू देत नाही माणसाला, तर ती संतोषचा अभाव असल्यामुळे असते. आणि म्हणून ज्यांच्याकडे संतोष आहे त्यांना दुःख करण्याचं काही कारणच नाही. आयुष्यात कुठल्या गोष्टीचं दुःख करणार आहे? सगळं आहे, प्रत्येक गोष्टीत संतोष आहे. म्हणजे मला अमुक नाही असा प्रकारच नसतो. मग अमुक नाही म्हणजे ते काहीही नसू द्या. मला आरोग्य नाही म्हणून सुद्धा ते असंतुष्ट नसतात. म्हणजे रोगी असतील तरी आतेन जर संतोष असेल तर नाही, मी सुखी आहे. रोग आहे तर आहे, शरीराचा भाग आहे, पण मी सुखी आहे. पुत्र नाही, मुलगी नाही किंवा काय नाही, ठीक आहे. नाही हा प्रकारच नाही. जीवन आहे ना, सुखी आहे. गुरु आहे ना, सुखी आहे. हे जे काही आहे त्याच्याचकडे बघतात. काही नसलं तरी केवळ आहे, मी आहे, ही जी भावना असते त्याच्यामुळे सुद्धा ते सुखी असतात. आपलं अस्तित्व आहे बस. त्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टीबद्दल असा आनंद किंवा दुःख असा प्रकार नसतो. हे मिळालं म्हणून खूप खुश होतील, खूप आनंदाने नाचायला लागतील असंही नाही, किंवा एखादी गोष्ट निघून गेली किंवा मिळाली नाही म्हणून दुःखी होतील असंही त्यांना होत नाही. आणि म्हणून त्यांना संतुष्ट असं म्हटलेलं आहे. आणि जी पूर्ण तृप्ती लाभते ती या संतुष्ट लोकांना आत्मज्ञानातून त्यांना मिळायला लागते. ज्यांच्याकडे संतोष नाही ते मात्र सतत सुखाच्या मागे धावत धावत, जसं चिखलात रुतल्याप्रमाणे त्याच्यात फसतच जातात. त्यांना त्यातून बाहेर काही पडता येत नाही. म्हणून वसिष्ठ ऋषी म्हणतात की शम हा अतिशय संतोष हा अतिशय पवित्र, आणि जो ज्याच्याकडे संतोष आहे तो त्याच्या आयुष्यात अतिशय सुखी आहे. याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो चौथा मार्ग सांगितला आहे, चौथा द्वारपाल, तो म्हणजे साधू संगती. वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की ज्याच्याकडे साधू संगती आहे ही विशेष आहे. आणि का तेही आता सांगतो. योग वसिष्ठमध्ये असा उल्लेख आला नाही, पण एक माझा विचार म्हणून सांगतो की आपण आतापर्यंत जे 3 बघितले द्वारपाल, शम, संतोष आणि विचार, हे सगळे ना मनाचे प्रकार आहेत. याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि हे स्वतःहून करावे लागतात. म्हणजे माझ्या मनावर संस्कार करण्यासाठी पुस्तक वाचावे, माझ्या मनावर विचार करण्यासाठी मला ते लक्षात आलं पाहिजे की विचार करायचा आहे म्हणून. संतोष राहणं ओके म्हटलं तर आहे, पण समोर वस्तू दिसतात, एखादी गोष्ट आली एखादी गोष्ट गेली तर सुख दुःख होणारच. मग संतुष्ट कसं राहायचं, हे सगळे प्रश्न येऊ शकतात. इथे जी स्वतःच्या मनाची नियंत्रणाची दोरी आहे ही बऱ्यापैकी स्वतःच्या हातात असते. आणि मग ते आपलं मनच, जो स्वतःच बांधलेला आहे, तो स्वतःला काय सोडवायचा प्रयत्न करेल जर बांधायचीच हौस असेल तर. त्यामुळे या 3 गोष्टींमध्ये थोडी कठीणता असू शकते. पण चौथं जे आहे साधू संगती, इथे आपला पूर्ण कंट्रोल हा दुसऱ्या ह्याच्यात देऊन टाकायचा आहे. काय, मला सांभाळण्याचं काम तुझं. चांगला मित्र एक आयुष्यात असावा. एक मित्र म्हणण्यापेक्षा ही जी साधू संगती आहे, त्याला जरी यांनी साधू संगती म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही एखादे गुरु किंवा एखादे साधू यांच्यासोबतच राहिलं पाहिजे अशी अपेक्षा नाही आहे. जरी तसं म्हटलं असेल की साधू संगती
तरी प्रत्यक्ष त्याचा अर्थ असा आहे की जे आपल्याला आपल्या उद्दिष्टाकडे घेऊन जायला मदत करतात ते आपल्यासाठी साधू, तीच आपली साधू संगत. आत्मविचार करायचा आहे, चांगल्या मार्गावरती जायचं आहे, मग आपला परिवार, आपले मित्र हे असेच हवे. तुमची इच्छा असो वा नसो, चल रे आज इकडे एक प्राणायाम ध्यानचा कोर्स आहे, 4-4 वेळा तुमच्या डोक्यावर येऊन बसतील, तुम्हाला उचलून घेऊन जातील. इकडे सत्संग आहे, चल, तिथे अमुक श्रेष्ठ व्यक्ती आली आहे, चल, असे म्हणणारे जर मित्र असतील तर ती खरी साधू संगती आणि ती पकडावी. या स्थितीमध्ये सिच्युएशन अशी असते की माझी इच्छा असो वा नसो, पण दुसरा माझ्यासाठी सगळं काही करतो. त्याच्यामुळे आपलं काम दुसऱ्यावरती सोपवून देणं यासारखी शुद्ध बुद्धी नाही. फक्त तो ज्याच्यावर सोपवतो आहे तो निश्चितपणे भरोशाचा, आपल्या मार्गाशी, ज्याला मी अलाइंड म्हणेल, आपल्या मार्गाशी जोडलेला असावा, तो आपलं आयुष्य समृद्ध करून देतो. आणि इथे योग वासिष्ठामध्ये असं म्हटलंय की ज्यांच्याकडे या चारही जे द्वारपाल आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व हे साधू संगतीचं आहे. अगदी त्यांनी असे म्हटलं की एखादं ठिकाण ओसाड असेल परंतु तिथे जर साधू असेल तर त्यांनी हे जीवन, ते ठिकाण हे समृद्ध व्हायला लागतं. आपल्या जीवनात आपण बघा, अनेकांना आपल्या मित्रांनीच चांगले परिणाम करून दिलेले आहेत, चांगल्या मार्गावरती आणलेले आहेत. पुढे जाऊन आपण आपली बुद्धी अशीही ट्यून करू की ज्यांना आपण वाईट म्हणतो, यांच्यामुळे आपल्याला कधी त्रास झाला आहे, ते सुद्धा आपल्यासाठी साधुसंग असू शकतात. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं आहे. तर तसं अगदीच काय म्हणतात त्याला, तशी अपेक्षा करायची नाही. परंतु अशी परिस्थिती आली तर थोड्या आपल्या जीवनामध्ये झालेल्या परिणामांकडे बघावं की यांनी सुद्धा कुठेतरी आपलं आयुष्य चांगलं करायला कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, मदत केली आहे. त्यामुळे इथे वसिष्ठ ऋषी म्हणतात की ज्याला खरंच आपल्या आयुष्यात आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे तर त्यांनी बाकी सगळ्या गोष्टी, जे काही तीर्थस्थान असतील, दान, व्रत, हे सगळं, ह्या ज्या काही करायच्या असतील त्यापेक्षा साधू संग करावा, चांगला मित्र पकडावा, तो आपलं आयुष्य पूर्णपणे पालटून देतो. त्याच्यासाठी मात्र जरूर प्रयत्न करावा. आणि हे मित्र असे असावे की आपल्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला, हे साधू आपलं जीवन आपल्याला सोडत नाही. आम्ही सहसा जेव्हा गुरुजींना प्रश्न विचारतो, परमपूज्य श्री श्री रविशंकरजींना, की असं आहे, मी तुम्हाला, माझे मित्र म्हणतात की आता सोडून द्यायचं, हे करायचं, ते करायचं, तर ते सांगतात की तुम्ही सोडलं तरी मी सोडणार नाही. ओके, गुरु तुम्हाला सोडत नाही. तुम्ही तुमच्या मार्गावर इकडे तिकडे तात्पुरते भरकटू शकता, पण गुरु तुम्हाला पुन्हा घेऊन येतात. त्यामुळे अशा संगतीत राहणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. यांचाच मार्ग पकडावा. आणि माझ्या मते ज्याला खरंच असा मित्र आहे तो अतिशय भाग्यशाली समजला पाहिजे. ह्याचा प्रॅक्टिकल उपयोग काय आहे, साधू संघ किंवा हे बाकीचे जे 3 आहेत, हे आपल्या व्यवहारात कसे वापरता येतील, ह्यांचं हे जीवन समृद्ध करण्यासाठी कसा याचा उपयोग करता येईल, हे आपण उद्याच्या सत्रांमध्ये बघूया. आता आपण 1-2 मिनटं, 3 मिनटं थोडा विचार करू, डोळे बंद करूया आणि स्वतःला शांत स्थिर करू. ही जी चतुर्विध संपत्ती म्हटलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण शम, विचार, संतोष आणि साधू संगती, सत्संग, ह्यांच्याबद्दल विचार करू. आपल्या जीवनात कमीत कमी सत्संग तरी घेऊन येऊ. या 4 द्वारपालांबद्दल असं म्हटलंय, एक जण जरी आलं तरी दुसरं कोणीतरी बाकीचे आपल्या जीवनात आपोआप यायला लागतात. त्यामुळे एक कोणाला तरी निश्चित पकडा की जो तुम्हाला मार्गावरती ठेवेल. आपला अधिकार, आपल्या जीवनाची सूत्र दुसऱ्याच्या हातात देणं, चांगल्या व्यक्तीच्या हातात, यासारखं सुख नाही. तर शांत बसूया, डोळे मिटूया. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर ठेवूया. किती खोल आणि त्याची गती किती आहे, स्पीड काय आहे, डेप्थ काय आहे, ते बघू. आपोआप हळूहळू श्वास स्थिर व्हायला लागेल.
आपण या पृथ्वीवर जन्म घेतला आहे तो मुळातच आपल्या कुठल्या तरी इच्छा पूर्ण करण्यासाठी. व्यवहार असं सांगणार नाही की या इच्छा सोडून द्या आणि केवळ मोक्ष 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 करत राहा. कर्म आणि ज्ञान दोन्ही गोष्टी सोबतच चालतील. त्यामुळे ही जी ट्रिक आहे की सगळ्या इच्छा पूर्ण तर करायच्याच, पण तरीही निरच्छ राहायचं, निरीच्छ राहायचं, कुठल्याही इच्छा ठेवायच्या नाही. सुखांचा उपभोग तर घ्यायचाच, जीवनाचा आनंद तर घ्यायचाच, पण तरीही ह्या आनंदाशिवायही आनंदी राहायचं. ह्यासाठी हे ज्ञान आहे. जसं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी काही मार्ग आहेत, तेच मार्ग आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी सुद्धा आहेत. मोक्षाचे 4 द्वारपाल शम म्हणजेच मनाची स्थिर अवस्था, विचार म्हणजेच मी कोण, माझं अस्तित्व काय, संतोष, समाधान, कुठल्या गोष्टीची हाव नाही, कुठल्या गोष्टीला नाकारणं नाही, आणि साधू संगती. असा सहवास की जो आपलं जीवन आपल्या इच्छेशिवाय किंवा इच्छेविरुद्ध सुद्धा समृद्ध करेल, मोक्ष प्राप्त करून द्यायला मदत करेल. हे 4ही द्वारपाल जसं मोक्षासाठी उपयोगी आहेत, तसंच आपल्या जीवनातले वेगवेगळे उद्दिष्ट आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहेत. अध्यात्मशास्त्र हे फक्त हरिहरी करत बसायला किंवा हे जग सोडून, व्यवहार सोडून स्वतःमध्ये मग्न राहण्यासाठी नाही. ही सगळी रहस्य अध्यात्मातली ह्या जीवनाला समृद्ध करण्यासाठीच आहेत. आपण प्रयत्नांचं महत्त्व बघितलं, त्या प्रयत्नांना आणखी चांगलं करण्यासाठी, योग्य दिशेने नेण्यासाठी हे 4 द्वारपाल आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे असतील. ह्या 4 द्वारपालांच्या माध्यमातून आपल्या उद्दिष्टाकडे आपण सहज पोहोचू शकतो. यांच्यापैकी एक तरी आपल्या जीवनात अवश्य ठेवा. ओम गुरवे नमः. हळूवार एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून द्या. आपल्या शरीराप्रती सजग होऊ, वातावरणाप्रती सजग होऊ.
जागृतीत येऊन हळूहळू डोळे उघडूया. एक दोन महत्त्वाचे अनाउन्समेंट आहेत, तेवढं थोडं थांबू आणि नंतर प्रश्नोत्तर घेऊया. एक अनाउन्समेंट, काल व्हॉलंटिअर्ससाठी आवाहन केलं होतं आणि त्याच्यात खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागला आहे. सेवा पण सुरू झाली आहे. मुळात उद्दिष्ट हेच आहे की योग वासिष्ठ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं. आणि योग वासिष्ठाच्या शेवटी जी गोष्ट सांगितली आहे ती सुरुवातीलाच सांगतो. प्रभू श्रीरामांना वसिष्ठांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तू राजा म्हणून जन्माला आला आहे, तुला पुरुषार्थ करायचा आहे. त्यामुळे साधू लोकांना ज्यांना ज्ञान प्राप्त झालं आहे त्यांनी सगळं सोडून स्वतःपुरतं बसून राहणं हे योग्य नाही. आपल्याला सुद्धा तो नियम लागू आहे. आपल्याला आपल्या परीने जसं शक्य आहे तसं जी सेवा शक्य होईल ती सेवा अवश्य करा. रोज 2, 3, 4, 5 ज्यांना ज्यांना फोन करून सांगणं शक्य असेल, मेसेज फॉरवर्ड करणं शक्य असेल, त्यांना जरूर सांगा की अरे योग वासिष्ठ वाचायला या. हां, याच्यात आपलं काही नुकसान नाही आहे. एखाद्याने आवडलं नाही आवडलं आपल्याला भीती वाटते कसं सांगू काय सांगू, पण आपले हात देणाऱ्याचे आहेत. तर देणाऱ्यांनी काय द्यावं, घेणाऱ्यांनी घेतलं तर ठीक, नाही घेतलं तर त्याचा प्रॉब्लेम. त्यामुळे या दृष्टिकोनातून आपण काहीतरी द्यायला जातो आहे या भावनेतून द्यायला जा. आणि ज्यांनी घेतलं ते ठीक, नाही घेतलं तर पुढे कधीतरी, या भावनेतून आपलं कार्य अवश्य चालू ठेवा. रोज रोज जेवढं शक्य होईल तेवढा या ज्ञानाचा प्रचार करायचा प्रयत्न करा. लोकांना जोडा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. फेसबुकवरती सुद्धा हे सेशन लाईव्ह करता येईल. यूट्यूबवरती लाईव्ह आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे एक कुठलं तरी मीडिया मला वाटतं सफिशियंट आहे. फेसबुक किंवा यूट्यूब एकूण एकच पडतं. यूट्यूबची लिंक फार सोपी आहे. योग वासिष्ठ youtube.com/योग वासिष्ठ/live गेलं की तिथे ही लिंक दिसते. आता इथे 25-30 लोक ऑलरेडी ऑनलाईन आहेत. तर ठीक आहे, इथे थांबूया आणि बाकी महत्त्वाची अनाउन्समेंट विद्याधरजी करणार आहे ती थोडी ऐकू. त्यांनी काहीतरी सांगायचं आहे आणि त्यानंतर प्रश्नोत्तर घेऊया. तोपर्यंत जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम. उद्या गीता जयंती आहे, तर उद्या कार्यक्रम ठीक बरोबर 8 वाजता सुरू होईल. पण बरेच जण 8 नंतर जॉईन करतायत. सर्वांनी 7:45 ते 8 या वेळात जॉईन करावे. काही जण 8, 10, 8, 8:15 ला जॉईन करतायत. तसं न करता संपूर्ण कार्यक्रम सुरुवातीपासून जॉईन करावा ही विनंती आहे. योग वशिष्ठ या ग्रंथामध्ये श्रीमद भगवद्गीतेचाही उल्लेख आलेला आहे. तर उद्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला यतीन सर त्याविषयी बोलतील, त्याबद्दल माहिती देतील. आणि त्यानंतर भगवद्गीतेचे आपल्या जीवनातील महत्त्व या विषयावर श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील डॉक्टर श्री अशोक बुचके यांचे निरूपण होईल. ते आपण उद्या पण निरूपण ऐकणार आहोत. तुम्ही सर्वांनी रोज वेळेवर जॉईन करा. रोज सगळ्यांनी 8च्या आत जॉईन करा. सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. तर आपल्याला पूर्ण ज्ञानाचा आपल्याला आस्वाद घेता येईल. ठीक आहे, प्रश्नोत्तर घ्यायची सर. हो, काही प्रश्न असेल तर घेता येतील. कोणाचे प्रश्न असतील मला स्पॉटलाइट करायचं विसरलो. ठीक आहे, ठीक आहे. हात रिच करा. क्षम नाही, शम शब्द येतो. शम आणि स्थितप्रज्ञा एकच का? हो, स्थितप्रज्ञा आणि शम हे एकच. संजय अनम्यूट करा त्यांना. हा, संजयजी अनम्यूट केलं त्यांना. अनम्यूट करा स्वतःला. नमस्कार सर. नमस्कार. माझी शंका थोडीशी आपल्याला चुकीची वाटेल, पण एक क्लॅरिफिकेशन करावं म्हणून मी विचारतोय. शम हा जो तुम्ही सांगितलं की आहे त्या परिस्थितीत शांत राहायचं किंवा जी परिस्थिती आहे तिला स्वीकारायचं, पण काही परिस्थिती असं होतं की समोर आपल्याला दिसतं की अन्याय होतोय किंवा चुकीचं वागलं जात आहे सगळे लोक, आणि मग अशा वेळेस आपल्याला असं सांगितलं जातं की अरे तुम्ही शांत कसे राहतात, शंडासारखे बसून काय राहतात, तुम्ही पेटून काय नाही उठत. अशा वेळेस मग काय करायचं? म्हणजे हे शम जे चिकटून बसलं शमाला,
तर अशा परिस्थितीत कसं वागायचं हा प्रश्न पडेल ना, किंवा त्यावेळेस काय आपण मनाचे समाधान करून घ्यायचं की आपण करतोय शांत राहतोय, म्हणजे समोरचा कसंही वागू दे, आम्ही चुकीचं ते वागतोय किंवा सगळ्यात समाजावर अन्याय होतो असं दिसतं आपल्याला, त्यावेळेस आपण क्षम गुणधर्म पाळायचा का? किंवा जे म्हटलं जातं की तुम्ही पेटून का नाही उठत किंवा तुम्ही अन्यायाला प्रतिकार का नाही करत, अशाला काय करायचं अशी माझी शंका आहे. आपण त्याच्यावर योग्य ते सांगाल. तुमचा प्रश्न फार छान आहे संजयजी. मुळात लक्षात घ्या की काही दिवसांनी शम, विचार, संतोष वगैरे या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ. ओके, मोक्षाचे 4 द्वारपाल कुठले असतात किंवा काय असतात. प्रत्येक वेळेस एकच प्रश्न येईल, आदर्श कसे वागले. ओके, आजूबाजूला अन्याय होत आहेत, चुकीच्या गोष्टी घडतायत, मान्य. अशा वेळेस मी फक्त चिडचिड करायची, संताप करायचा, की मी शांत राहायचं पण ॲक्शन घ्यायची. क्षमा म्हणजे निष्क्रियता नाही. ही जी मनाची अवस्था आहे याचा अर्थ निष्क्रियता नाही. माझे आदर्श प्रभू श्रीराम आहेत, श्रीकृष्ण आहेत, आत्ताचे अनेक संत आहेत, यांच्यातल्या एकानेही निष्क्रियता दाखवलेली नाही. अगदी छत्रपती शिवाजी महाराज घ्या, क्रांतिकारक सावरकर घ्या, त्यांच्या अगोदर बाजीराव पेशवे असतील, किंवा आणखी ही जी सगळी परंपरा आहे ज्यांना मी मनापासून मानतो आणि कोणीही त्याला रिजेक्ट करण्याचं काही कारण नाही. तुम्हाला अगदी 1-2 एक्सेप्शन्स वाटत असतील, पण प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्ण यांच्याबद्दल तर काही संशय नाही. दोघांनी व्यवस्थित युद्ध केले, बायकोला पळवून नेलं म्हणून आंदोलन वगैरे केलेलं नाही आहे. ओके, की जाऊ द्या आता सोडून द्या, मन शांत ठेवा, असं नाही. त्यांनी मन शांत ठेवलं, जे करायचं ते केलं. श्रीरामानी आपलं प्रभू श्रीकृष्णांनी दुर्योधनाकडे 4 चक्रा मारल्या, त्याला सांगितलं सुईच्या टोका एवढी सुद्धा जमीन देणार नाही असं ऐकेपर्यंत त्यांनी प्रयत्न केले. प्रभू श्रीरामांनी हनुमानाला पाठवलं, त्याच्यानंतर बालीपुत्र कोणता अंगद त्याला पाठवलं, सगळे प्रयत्न केले, पण आता ऐकत नाही तर बाण काढला आणि मारला. तिथे काही जास्त विचार करत बसले नाही. त्यामुळे आपल्याला प्रयत्न करायचे, शांततेनेच करायचे, पण नाही जमलं तर त्याच्यावरती जी कृती करायची आहे जी योग्य असेल, स्थाल काल परत्वे म्हणजे कायद्याला धरून वगैरे, त्या सगळ्या कृती करायला अजिबात मागे पुढे विचार करायची गरज नाही. ओके, पण ते करताना बुद्धी मन हे शांत स्थिर असलं पाहिजे. नाहीतर बुद्धी जर त्याला म्हणतो विक्षेपमध्ये आली, चिडली, खराब झाली, तर मग आपले कृत्यसुद्धा चुकीचे होतात. लक्षात घ्या, यांनी जे काही कार्य केले मन शांत ठेवून केले. अफजल खानाला फाडताना शिवाजी महाराजांना अजिबात कुठल्याही मनात विचार नव्हता, जे करायचं ते केलं. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. हो सर, धन्यवाद, छान सांगितलं समजावून. थँक्यू. गायत्री खटके. जय गुरुदेव. मिळालं ते सात, तेच विचारायचं होतं, किती वेळेस कोणाला माफ करावं. नाही, माफ करा, ओके, पण त्याच्यावरती जी कृती करायची ती करा. आपलं मन शांत ठेवा. एखाद्याने पैसे तुमचे बुडवले तर रोज स्वतःच्या घरात गोंधळ घालण्यात, रडण्यात अर्थ नाही. हा असाच आहे तो तसाच आहे. पैसे बुडवले, ठीक आहे, पोलीस कंप्लेंट करा, ते काय चेकबिक असतील तर कोर्टात केस करा, जे करायचं ते करायचं. शांतपणे आपलं काम करत राहायचं, तिथे डोक्याला ताप नाही करून घ्यायचा. क्षमाचा अर्थ तो आपली निष्क्रिय नाही व्हायचं, जे तिथे योग्य ऍक्शन आहे ती घ्यायची, परंतु मन शांत ठेवायचं. म्हणजे मन शांत ठेवून निर्णय घ्यायचे. हा, मन शांत ठेवून योग्य निर्णय घ्यायचे. ओके ओके, जय गुरु. युद्धात सुद्धा या लोकांचे मन शांत राहतं, हे लक्षात घ्या. बरं, कोण आहे? सुनीता. नेटवर्क कमी आहे नितीन सर. काय नेटवर्क कमी दिसते तुमचं, नेट कनेक्शन हे आवाज बरोबर येत नाहीये. थोडा हे होते, थोडा म्हणजे आहे ठीक आहे. बरं ठीक आहे, बघू, मी प्रयत्न करतो. सुनीताजी सांगा, आवाज बरोबर येतोय का ते सांगा पहिल्यांदा. येतोय आवाज. योग वशिष्ठ मी बऱ्याच दिवसापासून वाचते आहे, 7-8 वर्ष झाले जवळजवळ, आणि त्याच्यातल्या गोष्टी मला खूप आवडतात, त्यामुळे वाचत होते. आणि आता हे करंजकरांचं पुस्तक योग वशिष्ठ कथासार, हे आता गुरुजी आले होते तेव्हा आश्रमातून मिळालं, ते पण मी घेतलं मराठीतलं असल्यामुळं, आणि खूप छान वाटतं. आणि तुमचं एक्सप्लेनेशन खूप आवडलं आम्हाला, इतकं छान तुम्ही सांगताय, त्याच्यातलं अगदी सार तुम्ही सांगताय समजावून. बऱ्याच जणांचं मी ऐकलं, आपले ऋषीजी हे स्वामीजींचं पण ऐकलं, आणखीन सीमाजी त्यांनी एक ग्रुप फॉर्म केला होता, त्यांनी पण ते हे ठेवलं होतं निरूपण, ते पण मी ऐकलं. पण तुमचं सांगणं म्हणजे असं एक परिणाम होतो मनावर, की तुम्ही सांगताना की तुम्ही सोडू नका अजिबात. मी सोडून दिलं होतं,
पण आता मी ठरवलं की मी अजिबात सोडणार नाही. पण आणि हे पुस्तक आता मी वाचायला घेतलं ना, तर असं होतं की 2-3 पानं वाचली की डोळे आपोआप बंद होतात. तर ते कसं काय असं म्हणजे होतं की या गोष्टी होतात. ठीक आहे, आपण उद्या परवा बोलू याच्यावर. विद्याधरजी, मला आठवण करून द्या जर मी सुरुवातीलाच विसरलो तर. योग वासिष्ठ कसं वाचायचं, ऍक्च्युली हा जो मुमुक्ष व्यवहार प्रकरण संपता संपता मी ते कव्हर करणार आहे. 4 द्वारपालांची गोष्ट झाली, त्याला व्यवहारात कसं आणायचं हे झालं की योग वासिष्ठ कसं वाचायचं याबद्दलही आपण चर्चा जरूर करू. हे होतं अनेकांना, मनाचे संस्कार असतात. कारण काहीतरी बऱ्याच गोष्टी आपण जो विचार केला त्याच्या विरोधात असतात, त्याच्यामुळे मन जास्त संघर्ष करायला लागतं. पण त्याच्यावरती मात करता येते, हे कठीण नाही होईल. ठीक आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. अभय रानडे. व्यक्तींचं अतिशय उत्कृष्ट निरूपण आहे. माझा एक थोडा सिली प्रश्न असा वाटण्यासारखा आहे, पण प्रयत्नांनी जे सर्व साध्य होतं त्याच्यात या जसं IIT IIM या एक्झाम्स आहेत कॉम्पिटेटिव्ह, तर त्या केवळ प्रयत्नांनी होऊ शकतात का? कारण त्याच्यात बुद्धिमत्ता हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. सगळ्यांचीच बुद्धी तशी नसते, परंतु शेवटी बुद्धी जी म्हटली जाते ती किती काळ प्रयत्न केल्यानंतर होतं. IIT JEE ला आपल्याकडे लिमिटेड वेळ आहे. ओके. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये फक्त तो एक डिफरन्स आहे की अध्यात्मामध्ये मुक्ती मिळणं ही एकाच जन्माचीच गोष्ट नाही, अनेक जन्मांची ती प्रगती होत जाते. त्याच्यामुळे इथे 2 वर्ष 3 वर्ष तयारी करून जर करायचं म्हटलं तर IITला हे कठीण जातं. परंतु एखाद्याने म्हटलं की मी 10 वर्ष प्रयत्न करेल आणि डेफिनेटली मिळू शकेल, तर आपण UPSCच्या बाबतीत असे उदाहरणं बघितलेले आहेत. लोकांनी कित्येक वर्ष ट्राय केले आणि शेवटी ते सक्सेसफुल झालेले आहेत. तिथे हे होऊ शकतं. काही ठिकाणी बुद्धीची मर्यादा पडते, नाही अशातला भाग नाही आहे, आणि ती वस्तुस्थिती स्वीकारावी पालकांनी. आपल्या मुलांना अनेसेसरी जास्त उडू नये, पण प्रयत्न हे निश्चितपणे फायदा करून देतात. एखाद्याकडे बुद्धी आहे आणि प्रयत्न नाही केले तर IIT मिळणं शक्य नाही. आईन्स्टाईननी फार स्पष्टपणे सांगितलं होतं की लोकांना माझे रिसर्च दिसतात, त्यांना माझा IQ वाटतो, त्यांना वाटतं बुद्धी आहे, पण मी रात्रंदिवस मेहनत केली हे दिसतच नाही म्हणे. तर माझ्या बुद्धीसोबत माझ्या प्रयत्नांची जोड होती हे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं आईन्स्टाईनने. तुम्हाला वाटल्यास अनम्यूट करून काही सांगायचं असेल तर सांगा. ओके, धन्यवाद. धन्यवाद. महेंद्र कदम. हा सर, मोक्षाच्या 4 द्वारापालापैकी एक मिनिट, मोक्षाच्या 4 द्वारापैकी विचार हा तुम्ही सांगितला. विचार हा सगळ्यात मोठा व्हायरस आहे. तो त्याला कंट्रोल कसं करायचं? कारण आपण विचार करतो, आपल्याच बुद्धीने करतो, त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं? हा विषय येईल पुढे सर. याच्यामध्ये मनावरती संस्कार कसे होतील. मी मगाशी म्हटलं होतं की सगळं मन आपलंच आहे, आपलंच मन कसं करेल काय करेल, तर ती जी आपली जुनी भिंत आहे कुठल्या तरी विचारांनी बांधली गेलेली, त्याच्यावरती आपल्याला संस्कार करणं आवश्यक आहे. ते केले की आपोआप मन बदलायला लागतं. मी नाही का ते सोल्जरचं उदाहरण दिलं, मिलिटरीचं उदाहरण दिलं, ते बदलतं, होईल आपलं मन बदलतं. छान सांगताय सर तुम्ही. थँक्यू. एकही चूक वेळ 8 वाजली की कधी ऐकायला बसतो असं होतं. धन्यवाद. ओके. हा श्रीकांतजी. श्रीकांत गोडबोले. नाही येत. बरं, त्यांचा ऑडिओच नाही बहुतेक. ठीक आहे. हां, इथे नाव नाही आहे, फक्त आयफोन आहे. हां बोला. हां, अनम्यूट करा स्वतःला. मी ज्योती उबे. अच्छा. मला विचारायचं होतं, आता तुम्ही योग वाशिष्ठचं जे निरूपण करताय ते संस्कृत याच्यातलं करताय की तुम्ही कोणी केलेलं त्याचं करताय? म्हणजे डायरेक्ट संस्कृत मधलं करताय का निरूपण? नाही, योग वासिष्ठचं पुस्तक आहे. आपण पहिल्या दिवशी सांगितलं होतं
हा म्हणजे सुमनताईंचं जे आहे सुमंत यांचं पुस्तक आहे, ते एक रेफरन्स आहे. माझ्याकडे दुसरं संपूर्ण योग वासिष्ठ आहे हिंदीमधलं, आणि एक योग वासिष्ठ पूर्ण मराठीतलं होतं, जे याच्यापेक्षा मोठे होते, 2 व्हॉल्युम्स. ते मी पूर्वी वाचलेले होते. तर ते आणि जो काही विचार करत आलो सततच्या वाचनातून, त्या लोकांच्या अनुभवातून, ते सगळं शेअर करत असतो. ते आता मला वाचायचं, तर मग मी कुठलं पुस्तक घेऊ? सुमनताईंचंच घेऊ? सुमंतांचं घ्या, ते भेटेल. मग इथं नवी पेठेत त्यांचा ऍड्रेस मला मिळाला तर बरं होईल. तुम्ही राहायला कुठे आहात? सदाशिव पेठेत. हां, ठीक आहे. मला किंवा विद्यार्थ्यांना संपर्क करा, डायरेक्टली त्यांना जाऊन भेटा, बोला त्यांच्याशी. चांगला अनुभव आहे, चालेल. त्यांच्याकडून घेते. ठीक आहे, धन्यवाद. पत्ता देऊ तुम्हाला. ओके. हां, संजयजी बोला. नमस्कार. नमस्कार. आता त्या ताईंनी विचारलं की योग वासिष्ठ वाचताना झोप येते. त्यातल्या 2 शंका, म्हणजे 2 मला मुद्दे असे वाटतात त्यातले, की आपण सकाळी फ्रेश असताना वाचायला घेतलं तर ही झोप येणार नाही, किंवा तुम्ही झोपायच्या वेळी संध्याकाळी अगदी आता दमून तुम्ही वाचायला तर नक्कीच झोप येणार. त्याच्यामुळे ती वेळ अशी निवडावी की आपण आपल्याला फ्रेश असू, मनाने फ्रेश असू, आणि पोट पण आपलं रिकामं असेल, अशा वेळेस वाचले तर झोप येणार नाही असं मला वाटतं. म्हणजे तुमचं आणखी मत वेगळं असू शकेल. नाही, हे सगळ्या गोष्टी होतात. आपण याच्यावर चर्चा करू पुढे. सोल्युशन्स काय काय ते सांगेल मी. बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे. जय गुरुदेव. आशाताई? अनम्यूट करा स्वतःला, आशाजी. हां, बोला. तुमचा आवाज येत नाही आशाजी. सर आता येतोय, बोला. सर माझ्याकडे फोन आला, तेवढ्यात जरा डिस्कनेक्ट झालो आपण. पण माझं आता बोलणं ऐकू येतंय तुम्हाला? हो हो, येतोय. हा, की सत्संगती, चांगले मित्र, असं 4था आहे ना. तर गुरु आपल्याला आता हयात नसलेले गुरु मानलेले आहेत आम्ही असे, पण आपण त्यांची जाऊन बोलू असे गुरु काय सहज सापडत नाहीत, सापडले नाहीत अजून. आणि असे मित्र किंवा परिचित किंवा एल्डर्स असे असतात की जे आपल्या विचारांना काही दिशा दाखवतील, असं काही सापडत नाही कुठे. तर अशी खूपच गरज सगळ्यांनाच असते खरं तर, पण ही गरज कशी भागणार आहे, ह्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? कुठल्याही गुरूंचा परिवार असतो. म्हणजे जसं पुण्यात जर बोलायचं झालं तर समजा दत्त परंपरेचे असतील तर दत्त महाराज कवीश्वर होते किंवा त्यांचा परिवार आहे. त्यानंतर दत्त परंपरेचे अनेक आहेत इथे, ढेकणे महाराज आहेत, त्यानंतर वेगवेगळे आहेत, आर्ट ऑफ लिव्हिंगचा परिवार आहे. अशा अनेक ग्रंथ, अनेक परंपरा आहेत, अनेक परिवार असतात. तर त्या परिवारातल्या कोणाशी ना कोणाशी जोडणं तर सहज शक्य आहे. असं होणं कठीण आहे की कोणीच मिळणार नाही म्हणून. अच्छा, असं काही शोधता नाही आलं आतापर्यंत किंवा हे एक माध्यम नाही मिळालं अजूनपर्यंत? मी शोधायचा प्रयत्न करीन आणि समोरच्यावर विश्वास ठेवून मी बोलत राहीन, म्हणजे बघूया काहीतरी सापडतं का असे. कारण की छोटे मोठे अनेक प्रश्न पडत असतात, आपल्याला नेमकं गायडन्स काही मिळत नसतो, असं मला तर खूप जाणवतं. हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल निश्चितपणे, तो राहीलच. प्रॅक्टिकल, कधी कधी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतात ना, ते ग्रंथातून कसे सांगणार आपण. बरं, बघूया. आपण अभ्यास करायला लागला म्हणजे मग कळतील, ते येतील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. ठीक आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव.